सोडायला तयारच नाहीये तो. एवढा हट्टीपणा अगदी तुमच्यासारखाच झालाय. बाबा, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. मी ना एक काम करते, मी डिवोर्स पेपर तुम्हालाच आणून देते. तुम्हीच त्याच्यावर विराजची सही घ्या. काय मी? हो, मग आता दुसरं काय करणार बाबा. आता जे काही व्हायचं आहे ना ते उघडपणे होऊन जाऊ दे. बाबा, माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नाही. विराजची सही तुम्हीच घ्या. बघ, सही तर होणारच, आज नाही तर उद्या. बाबा, विराजसची डिवोर्स पेपरवर सही होण्याआधीच तुम्ही स्वतःहून मला थांबवाल, खात्री आहे मला. दादा दादा, काय काय झालं? हा, काय म्हणाली ती? म्हणजे काम करणार आहे ना ती आपलं? बोल ना, काय काय बोलत काय होती ती? म्हणजे सह्या घेतल्या का तिनं? सांग. हा? बसावर ये जरा, गप्प बस आणि मी घेतो. अरे पण दादा, तिनं घे. पटलं तुला? चल एक. हो, मला कशाला ओरडतोस तू? तुला तिचा राग आलाय ना, मग तिला बोल ना. तू तू मला वहिनी, दादा तुला काही बोलला का ग? कशाबद्दल म्हणताय वंच? घ्या, म्हणजे तुलाही काही माहितीच नाहीये का? नाही हो. तुझी ती राधा आणि दादा काहीतरी प्रायव्हेट बोलत होते. प्रायव्हेट प्रायव्हेट चर्चा? हो. आणि तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? काय कसं कळलं? हाकलून दिलं तिनं मला तिथून, आणि एकट्या दादाशी बोलत होती. दादाने सुद्धा नंतर मला काही सांगितलं नाही. तुला सांगितलं असेल ना? पण नाही हो. नाही. आई, पाहिली का तिची हिम्मत? मला मला हाकलून देते. फारच झालं हे. शी बाबा. वहिनी,